महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। तर तुम्ही जे सोमवारपासून इथं विभागीय आयुक्त कार्यालयात कालपासून इथं उपोषणात बसलेले, काय कारण आहे तुमचं उपोषणात बसणे? आमचे या शेताची रस्त्याची भानगड असल्यामुळे आमचे भाऊ मरण पावले या भानगडीची मुळे। शेतात रस्त्याची भानगड म्हणजे काय आहे? म्हणजे हे आमच्या शेतातून रस्ता मागायले आणि त्यांना रस्ता आम्ही शिवरस्ता दिलेला आहे, वरखेडा शिवरस्ता, सरकारी शिवरस्ता, आणि त्यांच्या लगत त्या लोकांचे शेत आहेत, गिरी या लोकांचे शेत आहेत, आणि एसडीएमचा, तहसीलदार यांचे सर्व निकाल आमच्या बाजूला लागलेले आहेत। दोन तहसीलदार, कावरके साहेब, मांडवगडे साहेब तहसीलदार यांचे दोन्ही निकाल आमच्या साईडने लागलेले आहेत, आणि एसडीएमचा पण दोन्ही निकाल आमच्या बाजूने लागलेले आहेत। आणि ते राहून राहून हे प्रकरण 105चं प्रकरण, आता 166 नुसार 143चे प्रकरण, अशी प्रकरण सुरू आहे। आणि पैशावाले लोक आहेत आणि मग आम्ही या साहेबाला एवढे पैसे दिले, यावला एवढे पैसे दिले, असं म्हणतात ते। आणि शेतातून काय रस्ता मागतात? आमच्या शेतातून जबरदस्तीने रस्ता मागत आहेत। म्हणजे त्यांच्या शेताला जाण्यासाठी वाट नाही का? वाट आहे, 2 वाट आहेत। आता पुन्हा पंचनामा झाला तहसीलदार साहेबाचा आणि त्या मंडळ अधिकारी, त्याच्यातून त्यांना सरकारी वरखेडा शिवरस्ता दिलेला आहे, आणि दुसरा रस्ता आहे ते चालू आहे ते, आणि वाघजाळी रस्त्यावरून का करते वाघजाळी रस्त्याने पूर्वेला रस्ता त्यांच्या शेतापर्यंत आहे। गट नंबर 77, 28 किती 27, 28, 29 हा, त्या पाटाच्या काठाने त्यांना रस्ता आहे पूर्वेला। असे 2 हे मंडळ अधिकाऱ्यांना हे दिलेलं आहे पत्र। तुम्हाला मंडळ अधिकाऱ्यांनी काय पत्र दिले? हेच, त्यांना 2 पर्यायी रस्ते आहेत, वरखेडा एक शिवरस्ता आणि काहाकर वाघजाळी या रस्त्याहून पाटाच्या काठाने, म्हणजे नाल्याच्या ओढ्याच्या काठाने सरळ रस्ता त्यांना त्यांच्या शेतात आहे। म्हणजे शासनाकडून जे त्यांना रस्ता आहे असं सांगितलं जात आहे? हो, सांगितले। तरी तुमच्याकडे रस्ता द्या म्हणून मागणी कोण करत आहे? हे दिगंबरगिरी, ते म्हणजे स्वतः खाजगीरित्या करत आहेत? हा, स्वतः। याबाबत तुम्ही पोलिसात वगैरे तक्रार का करता? पोलिसात त्यांना मारामाऱ्या केल्या, सगळं झालंय। हे त्यांचे फोटो आहेत, पहा, हे आमच्या हे माऱ्या केलेले हे फोटो आहेत, हे फोटो आहेत। हे असे उभे येऊन ते मारत आहेत, आम्हाला मानसिक त्रास देत आहे, हे त्यांचे फोटो आहेत। आणि हे रस्त्यावर का जाऊ देत ना म्हणून हाय 2 जण भाऊ, त्यांच्या बायका वगैरे हे सगळं हे करत आहेत। दुसरा फोटो काड्या घेऊन हे मारायला येत आम्हाला। या मारण्यामुळे आमचे भाऊ एक्सपायर झाले, आणि असा अत्याचार होत आहे। तुम्ही 2-3 दिवसापासून बसला, तुम्हाला प्रशासनाने काय आश्वासन दिलं? नाही ते, आणि हे त्यांच्या ते वरखेडा शिवरस्त्याने येऊन ट्रॅक्टरनं पेरणी करत आहेत आणि आम्हाला रस्ता मागत आहेत। हे त्यांचे पेरणी करत आहेत। आणि दुसरा एक फोटो आहे, हे आमचं जे गेट आहे मधात लावलेलं, हे ते मोडत आहेत। हे कुलप लावलेलं आहे, हे गेट मोडायले आमचे हे शेत भरपूर नुकसान केलेलं आहे आमचं। आणि दुसरा एक आहे, हे त्याचं स्वतःचं ट्रॅक्टर, हे ते आमचे गेट मोडायले, हे त्यांचे स्वतःचे ट्रॅक्टर आहे अर्जदारावाल्यांचं, आणि हे भांडण करत आहे, गेट मोडत आहेत। दुसरा हे कुलप मोडले आमच्या गेटचे, कुलप मोडले, अँगल मोडले, तार मोडले, आणि त्या वरखेडा शिवरस्त्यानं रस्ता देऊन त्यांना रस्ता असून पर्यायी त्यांच्या शेतात हे ट्रॅक्टर चालले हे आहे, आणि आमच्या शेतातून मधातून रस्ता मागायले, काळ्या शेतातून रस्ता मागायले, तरी आमचं 2 एकराचं नुकसान होत आहे। हे खंबे मोडायले आमचे, ते टोपीवाला, आणि पोलिसात तक्रार केली का? पोलिसात तक्रार केली होती। हे आमचे गेट वगैरे हे सर्व मोडून टाकले त्यांनी। पोलिसांमध्ये काय झालं? पोलिसांमध्ये आम्ही त्यांनी फौजदारी केली, कोर्टात केस चालू आहे, ही पण कोर्टात केस चालू आहे। आता तुम्हाला जसं तिथून रस्ता द्या म्हणून कोण मागणी करत आहे? हा अर्जदार शासनाकडून काही मागणी करण्यात येत आहे का?
प्रसादर काय नाही, हे तिथं उपोषणाला बसत आहेत कलेक्टर ऑफिसला, तिथं प्रशासनाला दबावण्यात आहेत. कमीत कमी 4 वेळ तिथं उपोषणाला बसलेत. हे आज पण तिथं उपोषणाला आहेत. तिथं ते कलेक्टरला दबाव आणून मग ते दबाव आणून तहसीलदार मग नोटीस काढतात. मग आता दुसरं कलम लावलं त्यानं 143च. आता तुमची इथं विभागीय आयुक्त साहेबांकडे काय मागणी आहे? आमची बस विभाग आयुक्ताकडे हीच मागणी आहे, हे 143 हे कलम रद्द करून टाकावं आणि आम्हाला न्याय द्यावा, आमचा आदेश द्यावा आणि कोणत्याही प्रकारचा त्यांना रस्ता देऊ नये. एकदा आदेश झालेला पुन्हा डबल आदेश त्यांना देऊ नये. सरकारी कार्यालयाकडून आदेश झालेला आहे, हा रस्ता आहे, यांना यातून काही देऊ नये. तुमचं नाव सांगा. माझं नाव दत्तराव भिकाजी नागुलकर आणि लीलाबाई विठ्ठल आमच्या भाऊजी आहेत आणि त्यांचे पती मरण पावलेले आहेत. याच भानगडीमुळे त्यांना आटे घेऊन ते ताबडतोब वारले.